नमस्कार. मी डॉक्टर गौरी साखरे. कादंबरी ऑनलाईन या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. कालच्या भागात आपण पाहिलं की दंगलखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये थळवणी मारला जातो. कावेरीचं घर जळून जातं. त्याबरोबरच तिच्या स्वप्नांची राखरांगोळी होते. अनेक स्त्रियांप्रमाणे तिचाही लिलाव होतो. फक्त 20 रुपयांना तिच्यासह तिचं संपूर्ण आयुष्य विकत घेतलं जातं. पण तिची लहानगी लेक विनीता, ती वाचते का या दंगलखोरांपासून? तिचं काय होतं पुढे? काय वाढून ठेवलं होतं तिच्या आयुष्यात पुढे? काय होतं तिचं भाग्य? पाहूया आजच्या भागात. एकाच गावात राहणारे, एकाच गल्लीत एकमेकांसोबत सकाळ संध्याकाळ गप्पा मारणारे, एकमेकांच्या सुखदुःखात सामील होणारे गावातले हे लोक एकमेकांसमोर आज नग्न तलवारी घेऊन उभे ठाकले. अगदी काल परवापर्यंत नव्हे, तर सकाळपर्यंत शांत असलेल्या त्या गावामध्ये क्षणात दंगा भडकला. दिवस उगवला तरी अजूनही गोधडीत लोळणारे, पण कोणत्याही प्रसंगाला तोंड द्यायला तयार असलेले हे लोक आपल्या अंगावरच्या गोधड्या दूर करत उशाशी ठेवलेली हत्यारं काढून बाहेर निघाले. रस्त्याच्या पलीकडच्या मोठ्या गावात नव्यानं आलेले अनेक हिंदू आपल्या घराचा सामानाचा मोह सोडून नेसत्या वस्त्रांनिशी जीवाच्या आकांतानं रातोरात पळून जात होते. त्यांनी सोडून पळालेल्या घरावर आणि घरातील सामानावर मग गावातील गरीब, मजूर असे मुसलमान परिवारातील लोक जमेल तसं ताबा मिळवत होते. त्यासाठी मग ते आपसातही लढत एकमेकांना भोसकत होते. बळी तो कानपिळी ठरत होता. हे सगळं पाहत असलेली सकीनाबी बसल्या जागेवरून आपल्या नवऱ्याकडे पाहत स्वतःशीच, पण त्याला ऐकू जाईल अशा स्वरात बडबडली, कसल्या माणसाशी गाठ पडली कोणास ठाऊक. नामर्दासारखा लोळत पडलाय. दिवसभर असा लोळत राहतो. असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. तिची बडबड चालू होती. पण अलीला आताशा असं ऐकायची सवय जडल्यानं त्यानं सवयीप्रमाणे तिच्या बडबडीकडे दुर्लक्ष केलं. पण आपल्या बायकोनं आपल्याला नामर्द बोललेलं त्याला काही रुचलं नाही. तो रागानं जोरजोरात विडी फुकू लागली. ते पाहून ती आणखीनच तणतणत पुन्हा बडबडू लागली. कसला माणूस आहे कुणास ठाऊक. एखाद्या गोष्टीचा फायदा घ्यायची अजिबात अक्कल नाही याला. अहो, उठा ना, जा एखादं चांगलंसं घर बघून कब्जा करा त्याच्यावर. पण त्याच्या कानात अजूनही नामर्द शब्दच ऐकू येत होता. त्यानं एका कोपऱ्यात आपली विडी फेकली आणि खाटल्यावर उठता उठताच पायात चप्पल सरकवली. कमरेची लुंगी डावी उधळी करत त्याने ती सावरली. खांद्यावरचा कळकलेला पंचा झटकला आणि पुन्हा दुसऱ्या खांद्यावर टाकला. मग तरातरा चालत तो एका कोपऱ्यात गेला. तिथं त्याचे बकरी कापायचे काही सुरे धार करून ठेवले होते. त्यातले 2 तेज धार केलेले सुरे त्याने नजरेनं हेरले आणि क्षणात लुंगीच्या सोग्यात फोडले. इतक्या वेळेत सकीनाबीनं एक भलं मोठं लोखंडाचं टाळं आणि चावी त्याच्या हातात दिले आणि ती म्हणाली, सगळं मला पाहावं लागतं. अहो, घर मिळालं तर आपला ताबा नको करायला. हे टाळं घ्या आणि एखादं चांगलं घर पाहून त्याला लावा. मग मी पण येते सामान आणि पोरं घेऊन. जा लवकर. सगळं सांगावं लागतं या माणसाला. लहानशा गल्लीतल्या एका छोट्या काटक्यांच्या झोपडीत अली आपल्या बायको पोरांसोबत राहत होता. या झोपडीत असलेल्या 2 अंधाऱ्या बुटका खोल्या हे त्याचं घर म्हणून त्याच्या नावावर होत्या. अली कसाई होता. मटण विकून तो आपली आणि आपल्या बायकोची आणि 4 लहान पोरांची कशी बशी गुजराण करत असे. आता अली रस्ता पार करून पलीकडच्या गावात पोहोचला. तिथं चांगलीच मारामारी आणि पळापळ सुरू होती. त्याचा सुरा जसा बकऱ्याच्या मानेवरून फिरत असे, त्याप्रमाणे एका धर्माचे लोक दुसऱ्या धर्माच्या लोकांच्या मानेवर सराईतपणे सुरे फिरवत होते. अलीनं आपला धारदार सुरा आपल्या उजव्या हातात घेतला. आपली मर्दुमकी सिद्ध करायची हीच ती वेळ, त्यानं मनात विचार केला. एखादा हिंदू दिसतो का म्हणून तो पाहू लागला.
पण एकही जिवंत हिंदू त्याला कुठे दिसला नव्हता. आजूबाजूच्या गावातील मुसलमानच आपसात मारामाऱ्या करून मेलेल्या हिंदूंच्या ओस पडलेल्या घरातलं सामान लुटालूट करत होते आणि त्यावर आपला कब्जा जमावत होते. तर नंतर त्यापेक्षा दुसरा ताकदवर मुसलमान येताच तो आधीच लुटलेलं सामान आपल्याच धर्माच्या मुसलमानाला कापून पुन्हा लुटून आपल्या कब्जात घेत होता. हा सिलसिला अव्याहत सुरू होता. दंगलीचं भीषण वास्तव होत ते. अगदी सत्य. अली अजूनही चालत होता. इतक्यात त्याला नजीबचं घर दृष्टीस पडलं. नजीब त्याचा लहानपणापासूनचा मित्र होता. शेजारी राहत असलेला मिया महमूद नजीबच्या घराला लावलेलं टाळं तोडत होता. ते पाहून अलीनं त्याला विचारलं, मिया, क्या कर रेला है? अतिशय शांतपणे हातातलं काम चालू ठेवत मिया महमूद म्हणाला, मी या घरावर कब्जा करत आहे. आतापासून नजीबची ही कोठी माझी झालेली आहे. नजीब म्हणजे नजीब कुठे आहे? और भाभी जान, बच्चे किधर गए? अलीनं नकळत त्याला विचारलं. त्यावर लावलेल्या टाळ्याची चावी आपल्या पायजम्याच्या खिशात घालत मिया महमूद एके ठिकाणी हाताचं बोट दाखवत म्हणाला, ते काय? उदर उदर मरके पडे. आता त्यांना या घराचा काही उपयोग नाही. अचानक काय झालं कोणास ठाऊक, पण अली मिया महमूदच्या अगदी जवळ आला आणि त्यानं आपल्या हातातल्या सुरानं त्याच्या गळ्यावर जोरदार वार केलं. त्या ताकदवान वारामुळे बेसावत असलेल्या मिया महमूदचं डोकं अर्ध अधिक धडावेगळं झालं आणि फाकलेल्या डोळ्यांनी पाहत तो उभ्या उभ्याच जमिनीवर कोसळला. क्षणात मरूनही गेला. काही झालं नाही अशा थाटामध्ये अलीनं वाकून त्याच्या पायजम्यातून चावी काढली आणि दुसऱ्या क्षणी नजीबचं घर उघडलं. आत एक दृष्टी मारत त्याने आपल्या लुंगीत दडवलेलं भलं मोठं लोखंडी टाळं काढून त्या घराला लावलं. आता ते घर त्याचं झालं होतं. आल्या पावली तो मर्द माघारी फिरला. घरी येताच त्यानं नेहमीपेक्षा मोठ्या आवाजात आपली छाती फुगवत बायकोला हाक मारली, सकीना, ओ सकीना. एवढ्या लवकर काही न करता आपला नवरा आलेला पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली. ती तणतणत घरातून अंगणात आली, पण नवऱ्याची चवडी झालेली छाती पाहून काहीशी गोंधळली. तिला पाहून खुश होत हातातली चावी दाखवत अली म्हणाला, चल तयार हो जा, पक्का मकान मिल गए. काय? अल्लाचीच मेहरबानी म्हणायची. कुठे मिळालं घर? तिची उत्सुकता शिगेला पोचली होती. नजीबचं घर आता आपलंच आहे. चल आवर पटकन, तो खुश होत म्हणाला. नजीब कौन? वो तुम्हारा बचपन का दोस्त क्या? तिने विचारलं. त्यावर अलीनं खुश होऊन होकारार्थी मान हलवली आणि तिच्या नजरेसमोर नजीबचं घर आलं. त्याच्या मोठ्या मुलाच्या लग्नाच्या वेळी ती त्यांच्या घरी गेली होती. चांगलं आठपदरी भला मोठा चौसोपी वाडा असलेलं ते हिरवं घर तिला खुणवू लागले. नजीब लाकडाचा व्यापारी होता. त्याच्या स्वतःच्या 3 वखारी होत्या. त्याचं घर एखाद्या स्वर्गातल्या घरासारखं सुंदर होतं. घरात एक रेडिओ आणि लकाकणारा ग्रामोफोनही होता. सुंदर सुंदर कपडे आणि दागिन्यांनी भरलेल्या ट्रंका त्याच्या घरात आतल्या खोलीत व्यवस्थित रचलेल्या तिला आठवल्या. एक मोठा लाकडी पलंग आणि त्यावर घातलेली रंगीबेरंगी फुलांची नाजूक चादर तिला खुणावू लागली. तिनं आत जात आपल्या 4ही पोरांना हाका मारल्या. सर्वात लहान 4 वर्षाचा तर सगळ्यात मोठा 9 वर्षांचा होता. तिनं त्यांच्या आणि अलीच्या मदतीनं 2 लुंग्यांमध्ये तिच्या आवडीचे सामान आणि मुलांचे कपडे बांधले आणि ते सर्व नवीन घरात राहायला निघाले. अचानक सकीनाला काहीतरी आठवलं. ती आपल्या नवऱ्याला म्हणाली, अहो, आपण तर नवीन घरात चाललो आहोत, पण मग हे घर हे असंच उघडं राहील ना? कोणीतरी हिंदू यायचा इथे आसरा घ्यायला. चला. काही वेळातच तिनं आणि अलीनं आपलंच घर पेटवून लावलं.
माती आणि काटक्यांनी बनलेलं ते 2 खोल्यांचं झोपडं क्षणातच भस्मसात झालं. मग ते समाधानानं नवीन घराच्या दिशेने निघाले. आनंदानं त्यांची पावलं जणू नाचत उड्या मारत चालू लागली होती. काही वेळातच तो बायका पोरांना घेऊन रस्त्या पलीकडे असलेल्या नजीकच्या घराजवळ पोहोचला. अंगानं अगदीच काटकोळ्या असलेल्या अलीची पावलं आज बरीच वजनदार झाली होती. स्वकर्तृत्वानं त्याची छाती नुसती फुलली होती. त्यानं आत्मविश्वासानं आपल्या नवीन घराच्या दरवाजाकडे पाहिलं. अहो आश्चर्य! मघा त्यानं लावलेलं टाळं कोणीतरी फोडून जमिनीवर फेकलं होतं. तो जरा धावतच अगदी दरवाजाजवळ गेला. दरवाजा आतून बंद होता. त्यानं जराही विलंब न करता दार ठोठावायला सुरुवात केली. आतून बरीचशी पावलं वाजल्याचा आवाज आला. काही वेळातच कानोसा घेत दरवाजा उघडला गेला. क्षणात आतून हातामध्ये लकाकणारी हत्यारं घेतलेले 6-7 पुरुष बाहेर आले आणि त्यांनी अलीला आणि त्याच्या बायका पोरांना गराडा घातला. काहीच न समजलेल्या अलीनं मनातल्या मनात शब्द जमवत त्यांना विचारलं, ये ये इस मकान पर तो मैंने ताला लगवाया था. मैं मेरी बीवी बच्चे को लाने को गया था. हाँ हाँ की बात हो गई वो कुछ पहले देर की बात थी. भूतकाळ झालाय आता तो. आता आमचा ताबा आहे या घरावर. चल निकल इधर से. नाहीतर त्यातील एकानं अलीवर तलवार उगारत म्हटलं. अली अतिशय घाबरून गेला आणि या अल्लाह हाय तोबा असं म्हणत रडू लागला. त्याला रडताना पाहून त्याची बायका पोरही घाबरून रडू लागली. तिथं प्रचंड गोंगाट सुरू झाला. आवाज ऐकून बाजूच्या घरातली बायका पोरं दरवाजा उघडून बाहेर आले. अचानक काय झालं कोणास ठाऊक. अली धावत सुटला आणि त्या बाजूच्या घरात असलेल्या बायकांवर त्यानं हातातला सुरा चालवायला सुरुवात केली. तिथं आता एकच गोंधळ उडाला. ते पाहून मगाची पुरुष मंडळी तिथे आली आणि कोणतीही दयामया न दाखवता त्यांनी जो समोर येईल त्याला कापायला सुरुवात केली. तोपर्यंत अली शेजारच्या घरात घुसून आतल्या लहान मुलांना भोसकू लागला. बाहेरच्या लोकांनी निशस्त्र असलेल्या अलीच्या 4ही मुलांना आणि बायकोला ठार मारलं आणि आता त्यांनी आपला मोर्चा शेजारच्या अली आत गेलेल्या घराकडे वळवला. घरातून बाहेर येत असलेल्या अलीनं त्यांना पाहिलं, मात्र तो मागच्या दारानं पसार झाला. रस्त्यात त्याला मालक नसलेली एक बैलगाडी दिसली. त्यावर त्यानं ताबा मिळवला आणि बैलांना आपल्या जुन्या घराकडे वळवलं. काही वेळातच तो आगीनं भस्मसात झालेल्या आपल्या जुन्या घराकडे आला. पण आता त्या घरावर नव्हे तर त्या जळालेल्या जागेवर त्याच्या घरामागे राहणाऱ्या रहमाननं ताबा मिळवला होता. त्याला 10-12 वर्षांचा काटकोळा मुलगा आणि त्याच्यापेक्षा वर्षभराने लहान असलेल्या त्याच्या बहिणीच्या मदतीने तो घराच्या आवारात उघडे नागडे पडलेले 8-10 मृतदेह त्यांच्या तंगड्यानं धरून फरफटत नेत घरापासून दूर असलेल्या सार्वजनिक विहिरीच्या जवळ फेकत होता. हल्ला आणि लूट करणाऱ्यांनी आज अन्नधान्याची लूट करण्यात थोडीशी लापरवाहीच केली होती. त्यामुळे घराच्या कोठीत ठिकठिकाणी लाल सडे आणि तांदूळ यांचा सडा पडला होता. काल सायंकाळचा मुसळधार पावसात भिजल्याने आणि रात्रीच्या वाऱ्यात वाढल्यामुळे त्यांना एव्हाना अंकुर फुटू लागले होते. मधूनच एखादी चिमणी दपकत येत त्यावर ताव मारून भुरकन उडून जात होती. मग तिचं धारिष्ट पाहून दूरवर असलेल्या इतर चिमण्याही चिवचिव करत तिकडे येत जमिनीवरील ते अंकुरलेले दाणे टिपत होत्या. नेहमी भिंतीच्या कडेकडेने टकामका पाहत तुरुतुरु धावणारे उंदीर आणि धान्याच्या कोठारात यथेच्छ चरून गलेलट्ट झालेल्या घुशी मात्र आज कुठेच दिसत नव्हत्या. अगदी काल परवापर्यंत दिसणारी चिचुंद्री आणि तिथे शेपूट धरून तिच्या मागे रांगेत धावणारी तिची पिल्लावळही सकाळपासून कुठेच दिसली नाही. कालच्या आगीत बहुतेक ते सगळे जळून खाक झाले असावे.
किंवा मग जमिनीत खोलवर जाऊन सुरक्षित ठिकाणी त्यांनी आपलं निवासस्थान तयार केलं असावं. सप्टेंबरचा महिना अर्धा अधिक सरला होता. त्यामुळे पाऊसही कोसळून कोसळून दमला असावा. आज आकाशात तुरळक ढग असले तरी पाऊस थांबला होता. मधून मधून ऊनही पडत होतं. हवेत अजूनही दमटपणा होता. तुटलेल्या भिंतींच्या आडच्या गोडपाटामागे लपलेली नैमा कशी बशी उठून उभी राहिली. तिने दाणे वेचणाऱ्या त्या पक्ष्यांना हुसकून लावलं. पण मग काही वेळातच तिला त्या निष्पाप पाखरांबद्दल वाईटही वाटलं. पण दुसरा काही पर्याय सध्या तरी तिला दिसत नव्हता. काही दिवसांपूर्वीची गोष्ट असती तर नैमानं पायली दीड पायली दाणे आपल्या अंगणात या पाखरांसाठी स्वतःच ओतले असते आणि मग अंगणातल्या खाटल्यावर बसून दाणे टिपणाऱ्या त्या पाखरांकडे घडीभर बघत आणि उन्हात अंग शेकत अम्मीनं आवाज देत बोलवेपर्यंत छान वेळ घालवला. पण आज तिनं भूतकाळातून परत येत अंगणात पडलेले ते दाणे वेचायला सुरुवात केली. ओंजळभर दाणे उचलून होताच तिनं कोपऱ्यात मोडून पडलेल्या पायलीच्या मापट्यात ते दाणे टाकले आणि हात मोकळे होताच ती पुन्हा दाणे वेचू लागली. काही वेळातच पडलेले सगळे दाणे वेचून झाले. तिचं आजचं काम संपलं. मग तिनं घराच्या मोडलेल्या दारांची तुटून लोंबकळत असलेली लाकडं गोळा केली आणि 3 दगड लावून चूल पेटवली. मग एका बादलीत पावसाचं साचलेलं पाणी घेऊन मगाच्या मापट्यातच दाणे शिजायला ठेवले. इतक्यात प्रतिमाचं रडणं तिला ऐकू आलं. ती जागी झाली असावी. नैमा उठून तुटलेल्या भिंतीच्या पलीकडे गेली. गोंडपाटाच्या लहानशा तुकड्यावर प्रतिमा उलट पडून रडत होती. पावसाच्या पाण्याच्या ओघळामुळे तिचं गोंडपाट पूर्णपणे भिजलं होतं. नैमानं आसपास पाहिलं. तिला कापडाचं चिगुटही सापडलं नाही. मग तिनं आपलं लक्तर झालेली सलवार उतरवली आणि टरकन फाडली. तिचं उरलं सुरलं शिवण उसवलं आणि तिचे 2 तुकडे केले. कसाबसा एक तुकडा तिनं स्वतःच्या कमरेभोवती गुंडाळला आणि दुसऱ्या तुकड्याचे पुन्हा 2 तुकडे केले. मग त्यातला एक तुकडा तिनं प्रतिमाच्या अंगाभोवती गुंडाळला. दुसऱ्या तुकड्याचं लहानसं अंथरूण तयार करत तिनं त्यावर प्रतिमाला ठेवलं. ते बाळ आता रडायचं थांबलं होतं. पण ते आता नैमाचे स्तन आपल्या हातानं घुसडू लागले. त्या बाळाला भूक लागली होती. काही वेळातच नैमाचा खाना तयार झाला असावा. कारण पावसाच्या कुंद हवेत चणे घातलेल्या भाताचा गंध चहूकडे पसरला होता. तिनं चणे आणि तांदळाच्या मिश्रणातलं उकळलेलं पाणी वेगळं काढलं. ते थोडंसं गार होताच त्यामध्ये 2 बोटं घातली आणि त्या बोटानं प्रतिमाला ती ते पाणी पाजू लागली. लवकरच त्या भुकेल्या बाळाचं पोट भरलं असावं. बाळ क्षणात झोपून गेलं. आता तिथे बराच माशा घोंगावू लागलाय. त्यामुळं तिनं आपली ओढणी प्रतिमाच्या अंगावर चादर बनवून टाकली. मगा शिजवलेल्या मापट्यातच तिनं आपला उजवा हात घातला आणि त्यातला गिळमिळीत भात ती खाऊ लागली. कालच्या आगीत प्रतिमाचे 2ही पाय चांगलेच भाजले होते. त्याच्या जखमातून आता पाणी वाहू लागले होते आणि आता त्यावर माशा घोंगावू लागल्या होत्या. नैमानं जवळच्या जळालेल्या कडुलिंबाची राख आपल्या ओढणीनंच चाळली आणि त्याची मऊ पावडर तिच्या पायांवर लावली. सध्या तरी तिच्याकडे दुसरं काहीही औषध नव्हतं आणि तिला आठवतही नव्हतं. पण त्यामुळे माशांचा त्रास काहीसा कमी झाला. जळालेल्या पायाच्या जखमातून अजूनही पाणी वाहत होतं. त्या बाळाला जवळच्या एखाद्या गावात घेऊन जावं का अशा विचारात ती काही वेळ उभी राहिली. पण दूरदूरपर्यंत धुमसणाऱ्या घरांव्यतिरिक्त तिला कुठेही कसलीच हालचाल दिसली नाही. अगदी काल परवापर्यंत हिरवीगार दिसणारी शेतं आता काळ्या करड्या रंगानं धुमसत होती.
कुठेही गवताचा इवलासा हिरवा तुकडा दिसत नव्हता. असं करत करत 4 दिवस निघून गेले, पण गावात कोणीही मनुष्य दिसला नाही. न हिंदू न मुसलमान. दुसऱ्या गावातील लोक आसरा शोधत कदाचित इथवर येतीलही आणि मनुष्य दर्शन होईल या आशेवर नैम दिवस कंठत होते. आतापर्यंत प्रतिमाच्या पायाच्या जखमा बऱ्याच चिघळल्या आणि त्यातून आता पू वाहू लागला होता. त्या जखमावर बसणाऱ्या माशांना हाकलून हाकलून नैमा कंटाळून गेली. आजचाही दिवस असाच संपला. एकही मनुष्य प्राणी तिच्या दृष्टीला पडला नाही. रात्र सुरू होताच पुन्हा पावसाला सुरुवात झाली. लगबगीनं तिनं प्रतिमाला उचललं आणि घराच्या पडक्या भिंतीआड नेलं. 2 भिंतीमध्ये पडझड झालेल्या जागेवरून अर्धवट जळालेलं कापड घालून त्यावर ताडपत्रीचे लहान लहान तुकडे घालून तिनं तात्पुरतं छप्पर तयार केलं होतं. खाली जमिनीवर दिवसभरात कसंबसं सुकवलेलं गोडपाट तिनं पसरवलं आणि आपले पाय पोटाशी घेऊन आणि त्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन ती झोपायचा प्रयत्न करू लागली. तिनं तयार केलेला तो तात्पुरता आसरा इतका बेताचा होता की तिनं पाय लांब केले तरी पायावर पावसाचं पाणी पडत होतं. रात्री चांगलीच थंडी पडली, तशी ती अगदी गारठून गेली. अंधार तर इतका की डोळ्यात बोट गेलं तरी दिसलं नसतं. तिच्या या नवीन घरासमोरचं शेत, त्यात तयार होत असलेला तांदूळ, शिवारातला कडुलिंब, ताडाची उंच उंच झाडं, गावातला उंचवटा, त्यावरचं कालीचं मंदिर, गावातली विहीर, पूर्व पश्चिम दिशा आणि आकाश सगळं एकमेकात पूर्णपणे मिसळून गेलं होतं. मधूनच चमकणाऱ्या विजेच्या लखलखाट मात्र हे सगळं अचानक प्रगट होऊन आपापलं अस्तित्व दाखवत होते. आपण अजूनही तिथेच आहोत हे त्यांना जणू दाखवून द्यायचं होतं. गेल्या काही दिवसांपासूनच्या घटना तिच्या नजरेसमोर येऊ लागल्या. किती वेळ झाला होता कोणास ठाऊक, पण आता आकाश काहीसं फिकं दिसू लागलंय. पाऊसही थांबला होता. तिनं रात्रभर पोटाशी दुमडलेले आपले पाय लांब करायचा प्रयत्न केला, पण रात्रीच्या थंडीत ते इतके आखडले गेले होते की बराच वेळच्या प्रयत्नानंतर ते तिनं काहीसे सरळ केले. तरीही ती तशीच पडून राहिली. कुशीमधलं बाळ अजूनही गाढ झोपलं होतं. त्या बाळाच्या चेहऱ्यावर नैमाच्या उभेचं समाधान स्पष्ट दिसत होतं. त्या बाळाला, त्या प्रतिमाला परिस्थितीची जाणीव झाली होती की काय कुणास ठाऊक, पण आपलं दुःख, वेदना, तहान, भूक, थंडी, वारा सगळं विसरून येईल त्या परिस्थितीशी सामना करत जगण्यासाठी ते बाळ धडपडत होतं. नैमानं अल्लाचे आभार मानले. या निर्जन झालेल्या गावात नैमाला पुढे कोण भेटतं? लहानशा बाळाला म्हणजेच प्रतिमाला ती कशी वाढवते? कोण होती ही नैमा? ही प्रतिमा कोण होती? या गावात ती कशी काय पोचली? पाहूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.